वेलकम फ्रेंड्स, MPC नोट या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं टॉपिक आहे लोधी वंश. तर लोधी वंश हे जवळजवळ 75 वर्ष शासनाने दिल्लीवर केले. यांचा कालखंड आहे 1451 ते 1526 या दरम्यान. हे लोधी वंश होते, हे अफगाणी शासक होते. बहलोल लोधी यांनी काय केलं होतं, सत्ता पलट करून स्वतः राज्य कमावले होते आणि जवळजवळ यांनी 38 वर्षे राज्य केले. या लोधी वंशातील महत्त्वपूर्ण शासक म्हणजे सिकंदर लोधी यांनी जवळजवळ 28 वर्ष राज्य केले. नंतर इब्राहिम लोधी याला कालखंड 9 वर्ष भेटला, पण त्यावेळी तैमुरी वंशाचा शासक बाबरने आक्रमण केलं होतं आणि त्याला हरवलं होतं व तख्तापलट झाली होती. तर यामध्ये लोधी वंशातील जे परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला क्वेश्चन बनू शकतो तो सिकंदर लोधीवर बनू शकतो. तर आपण त्याच्यावर व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला म्हणजे MPC नोट चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण असेच प्रकारचे व्हिडिओ आणि चांगल्या प्रतीचे देण्याचे प्रयत्न इथं करत असतो, जे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे. लेट्स स्टार्ट मित्रांनो. सिकंदर लोधी बघा, याला 28 वर्षाचा कार्यकाळ लाभला आहे. 1489 ते 1517 दरम्यान याचं कालखंड होता. हा लोधी वंशातील प्रशासनासाठी योग्यतम शासक होता. यांनी आग्रा हे शहर नवीन वसवले होते बघा. आणि नंतर ते 1506 मध्ये काय आग्रावर शहर वसवले होते. नंतर खाद्यान्न कर व प्रतिबंधात्मक कर काय केले यांनी समाप्त केले होते. त्यानंतर महत्त्वपूर्ण असं तर बघा, यांनी काय केलं होतं, खाद्यान्न कर व जे प्रतिबंधात्मक कर होते याला समाप्त केले होते. नंतर जे मुस्लिम्स म्हणजे यांचे लोकांनी जर मोहरम साजरा करतात बघा, त्याच्यावर त्यांनी बंदी घातली होती. हिंदूवर जे कर लावला गेला होता, गैर हिंदू असायचे त्यांच्यावर जे हा कर लावला. स्वतः गुलरुखी नावाने फारसी कविता लिहित सुद्धा होता. आपल्याला क्वेश्चन विचारू शकतात की गुलरुखी नावाने फारसी कविता कोण लिहित होतं, तर पर्यायामध्ये सिकंदर लोधी असेल, तर त्याचं जे उत्तर असणार आहे ते सिकंदर लोधी बघा. नंतर दक्षिण बंगालवर यांनी विजय प्राप्त केला होता. नंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेदिक ग्रंथाचे यांनी काय केलं होतं, फारसीमध्ये अनुवाद केलं होतं. त्याचं नाव होतं फरंग ए सिकंदरी. आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने 2-3 क्वेश्चन बनू शकतात की लोधी घराण्यातील योग्यतम शासक कोणता. नंतर 1506 मध्ये आग्रा हे शहर कोणी वसवले, हा क्वेश्चन हमखास बनू शकतो. नंतर खालीलपैकी कोणी मोहरमवर बंदी घातली होती, पर्यायामध्ये सिकंदर लोधी असेल, तर त्याचं जे उत्तर असणार आहे ते सिकंदर लोधी आहे बघा. नंतर गुलरुखी नावाने फारसी कविता कोण लिहित होता, तर कोण होता, सिकंदर लोधी. दक्षिण बंगालवर विजय प्राप्त करणारा शासक कोण, लोधी घराण्यातला शासक कोणता, ते सिकंदर लोधी बघा. अशा प्रकारे आपण काय केलं, सिकंदर लोधी जे महत्त्वपूर्ण असे क्वेश्चन बघणारे किंवा क्वेश्चन बनणारे जे हे आहेत बघा, पॉईंट आहेत, त्याच्यावर आपण बोलू. आता याच्यानंतर जो टॉपिक येणार आहे बघा, सय्यद वंश आपण चांगला येणार आहे. आपण जे तुगलक वंश आहे त्यामध्ये मोहम्मद बिन तुगलक यावर टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवला आहे. तर तुम्ही तो पाहिला नसेल तर नक्की बघा, कारण तो व्हिडिओ खूप चांगला आहे. तर आपण याच्या आधी नंतर हे पूर्ण सिरीज आलं तर आपण एक काही काम करू, संपूर्ण असं मेडिवल हिस्ट्रीवर काय करू, पूर्ण लेक्चर बनवू. त्याच्यामुळं जे आपल्या चॅनलवर अपलोड होणारे जे व्हिडिओ असतील बघा ते मित्रांनो, ते खूप चांगल्या पद्धतीचे असणार आहेत. तर त्यामुळे तुम्ही चॅनलला जे व्हिडिओ आहेत, येणारे व्हिडिओ आहेत, त्याला मिस करू नका. थँक्यू मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय भारत.